हॅलो स्टुडंट, आज आपण जो IMP सिरीज मधला नेक्स्ट लेसन पाहणार आहोत त्याचं नाव आहे हीट आणि त्यामधले आता IMP आपण बघणार आहोत. पहा स्टुडंट, यामध्ये जे आपल्याला फिगर दिली आहे पेज नंबर 63 वर, हे फिगर याच्यावर एक्सप्लेनेशन विचारले जाते. त्यानंतर लॅटेंट हीट ऑफ फ्युजन हे सुद्धा तुम्हाला मी जे हायलाइट केलं ते ऑब्झर्व करायचं. त्यानंतर रिजलेशन हे पाहायचं. त्यानंतर आहे एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर, त्याच्याशी संबंधित फिगर दिली जाते तुम्हाला कधी कधी, याच्या बेसवर आपल्याला काय करावं लागते एक्सप्लेनेशन. त्यानंतर पाहायचं स्टुडंट, एक दिले आपल्याला होप अपॅरेटस. होप अपॅरेटस मध्ये एक तर ड्रॉ करायला विचारले जाते फिगर किंवा ऍक्टिव्हिटी बेसवर तुम्हाला विचारल्या जाते. क्लिअर. त्यानंतर पहा इथं एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जाते जे गिव्ह द रिझन मध्ये ते IMP आहे. त्यानंतर पाहायचं इथं मी IMP केलाय, हा पार्ट इम्पॉर्टंट, हा गिव्ह द रिझन वर विचारल्या जाते. ओके. त्यानंतर पाहायचं स्टुडंट, तुम्हाला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय आहे, तर त्यामध्ये हा तुम्हाला काय केलं जाते, हे एक तर फिगर काढायला लावले जाते किंवा याच्याशी फिगर काढल्यानंतर याच्याशी संबंधित क्वेश्चन तुम्हाला विचारल्या जाते. त्यानंतर पाहायचं आहे हीट एक्सचेंज. हीट एक्सचेंज बद्दल फिगर सुद्धा काढायची आणि तुम्हाला इथं एक्सप्लेनेशनचे पूर्ण पॉईंट आहे, म्हणजे इथपर्यंत तुम्हाला करावं लागेल. त्यानंतर जर पहा स्टुडंट, तुम्हाला एक्झाम्पल मध्ये हे एक्झाम्पल मोस्ट IMP आहे, नेहमी विचारला जाते किंवा अशाच प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला काय केलं जाते व्हॅल्यू चेंज करून, पण हे व्हॅल्यू चेंज करून विचारले जाते, पण हे एक्झाम्पल करणे आवश्यक आहे. ओके. त्यानंतर जर तुम्ही पाहाल तर यामधले जर पाहाल तर तुम्ही जे तुम्हाला 6 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे तो यामधला खूप इम्पॉर्टंट आहे. हे आणि हे ऑलरेडीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यामध्ये पहा आता, त्यानंतर पाहायचं स्टुडंट, त्यामधला 9th क्वेश्चन हा खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे.